माहितीये तुम्ही अश्रू रोखू शकत नाहीये आणि जे काही होतं ते सगळं वाहून गेलं. हे कपडे तर आमचा जीव जो आज या जगाला पोचतो ना, जो आज या जगाला पूर्ण अन्नधान्य पुरवतो, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आज शेतकरी राजा मोठ्या संकटात आहे. विलास बडे सर, खरंच मनापासून कौतुक. जेवढं तुमचं करावं ना तेवढं सुद्धा थोडंच आहे. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची व्यथा, शेतकऱ्यांची कथा या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम केलंय ना, खरंच मनापासून कौतुक. आज मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. शेतकरी रस्त्यावर आलाय. शेतकऱ्याला काहीच उरलं नाहीये. जनावरे मेलीत आणि या सरकारला जाग अजूनही येत नाहीये. पण विलास बडे सर, ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या बांधावरती तुम्ही गेलात, शेतकऱ्यांच्या शेतात गेलात, कमरे इतक्या पाण्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांची पिकांचं किती नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांची व्यथा, शेतकऱ्यांची कथा, ज्या पद्धतीने आज आपला शेतकरी राजा टाहो फोडतोय ना, हुंदके फोडतोय, आज त्याच्या डोळ्यातील अश्रूला तुम्ही या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. मनापासून कौतुक आहे सर तुमचं. आणि खरंच या महाराष्ट्रालाच नाही तर या पूर्ण भारत देशाला तुमच्यावर अभिमान आहे. पत्रकार असावा तर असा. खरंच आज पत्रकार पहिल्यांदा असा पाहिलाय, स्वतः स्टुडिओ सोडलाय आणि स्टुडिओ सोडून शेतकऱ्यांच्या रानामध्ये जाऊन कमरे इतक्या पाण्यामध्ये स्वतः गेलाय, फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी राजासाठी. कारण या देशाला दोनच व्यक्ती चालवतात. एक म्हणजे आपल्या सीमेवरती लढणारा जवान आणि दुसरा म्हणजे आपल्या शेतामध्ये राबणारा आपला शेतकरी. आणि आपला शेतकरी राजा आज संकटात आहे. आपल्या शेतकरी राजा वाचलाच पाहिजे.